बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। नमस्कार। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे दाखल झालेलो आहोत। वडापूर येथे भीमा नदी पात्र या ठिकाणी आपण दाखल झालेलो आहोत। मागील काही दिवसापासून सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे सध्या भीमा नदी पात्रात या ठिकाणी मोठी पाण्याची वाढ झालेली आपण सध्या बघू शकता। कारण धरण क्षेत्रात आणि पुणे शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात पडत असलेल्या पावसाचा, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याच्या शहरासह ग्रामीण भागातून पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे प्रथमच या ठिकाणी आपण बघू शकता की मे महिन्यात प्रथमच या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। आता आपण सध्या आहेत वडापूर या बंधाऱ्यावरती। वडापूर आणि सिद्धापूर हा महत्त्वपूर्ण जो बंधारा आहे, तो बंधाराची पूर्ण बंधारा पाण्याखाली जाऊन हे बंधारा वाहून गेल्याची सध्या प्राथमिक माहिती आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत। कारण दक्षिण सोलापूर तालुका असेल, त्याचबरोबर मंगळवेढा तालुका असेल, या दोन तालुक्याला जोडणारा हा महत्त्वपूर्ण मार्ग आहे, जेणेकरून सतत पडणाऱ्या अवकाळी पावसाचा कुठेतरी सीना नदी काठील जी शेतकरी असेल किंवा यांना याचा कुठेतरी मोठा या ठिकाणी फटका बसत आहे। जेणेकरून आता आपण बघत आहोत, कारण याच मार्गावरून सिद्धापूर कडून सोलापूर शहराकडून या ठिकाणी ये जा करणाऱ्याची मोठी नागरिकांची या ठिकाणी गर्दी असते। परंतु अचानक जे आलेल्या पुरामुळे हा संपूर्ण बंधारा आहे, तो बंधारा हा पूर्ण वाहून गेल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहेत। या बंधारा वाहून गेल्यामुळे दोन तालुक्यात अक्षरशः संपर्क तुटल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी समोर येत आहे। या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत। साहेब, काय सांगाल आणि काय परिस्थिती आहे? मी सिद्धार्थ कांबळे, रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा प्रभारी, तसेच वडापूर तालुका दक्षिण सोलापूर येथील ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे। तर हा वडापूर सिद्धापूर बंधारा हा या मंगळवेढा तालुका आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचा हा समन्वय म्हणून, संपर्कासाठी म्हणून हा वापरला जातोय दळणवळणासाठी। तर या ठिकाणी हा वडापूर सिद्धापूर बंधारा दरच पावसाळ्यामध्ये पाणी आलं की फुटतोय, यावेळेस असं झालंय की अचानक मान नदी व नीरा नदीचं पाणी अचानक नदीमध्ये भीमा नदी पात्रात आल्यामुळं जो हा ठेकेदार आहे, वडापूर बंधाऱ्याचे दरवाजे काढणार आणि घालणार आहे, हे ठेकेदार हे गाफील राहिलेत। आणि भीमा पाटबंधारे विभागाचे देखील अधिकारी हे पाणी येत असताना अधिकारी देखील गाफीलपणा अधिकाऱ्याचा सुद्धा यामध्ये झालेला असून सध्या मंगळवेढा व दक्षिण सोलापूर तालुक्याचा संपर्क हा वडापूर बंधारा फुटून गेल्यामुळे तुटलेला असून या वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे। आणि हाच प्रकार दरवर्षी पावसाळ्यामध्ये घडला जातोय। तरी या बंधाऱ्यासाठी शासनाने व पाटबंधारे विभागाने कायमस्वरूपी तोडगा काढून या बंधाऱ्याचा प्रश्न मिटवला पाहिजे। आणि दुसरं सांगायचे बाब म्हणजे या वडापूर सिद्धापूर बंधाऱ्यासाठी शासनाकडून 78 कोटीचा निधी डायरेक्ट 4 टीएमसीचा बंधारा बांधण्यासाठी म्हणून 28 कोटीचा निधी मंजूर झालाय। हे फक्त दक्षिण सोलापूर तालुक्याचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख हे फक्त सांगतातच, पण ते ह्याच्यामध्ये कामामध्ये ह्याच्यामध्ये प्रत्यक्षात जे काम चालू होण्याला त्याला फार विलंब होत होता। त्या विलंब होत असल्यामुळं या ठिकाणी मंगळवेढा तालुका, दक्षिण तालुका व पुन्हा अक्कलकोट तालुका, या तिन्ही तालुक्याचं हे बंधारा जर पूर्णत्वास गेला तर या तिन्ही तालुक्याचं शेतकऱ्याचं या ठिकाणी कल्याण होणार आहे। आणि पुन्हा त्यामध्ये भीमा जोड कालवा जो आहे, ते भीमा जोड कालव्याला इथं 4 टीएमसी पाणीचं अडवलं तर त्या कालव्याचं काम पूर्ण करण्यासाठी आणि तेथील शेतकऱ्यांना सुद्धा या भीमा जोड कालव्याचा फायदा होणार आहे। तरी आमचे वडापूर ग्रामस्थांची ही नम्रतेची विनंती आहे की वडापूर सिद्धापूर हा बंधारा दुरुस्त करून गेला द्यावा व 4 टीएमसीची जी बॅरेज मंत्र्याची जी घोषणा आहे ते सुद्धा या पावसाळा झाल्यानंतर लवकरात लवकर चालू करावा, अशी आम्ही वडापूर ग्रामस्थांच्या वतीने मागणी करतोय। हा, तुटलाय, वाटते नाही तुटलेला आहे, अक्षरशः तुटलेला आहे। आता आम्ही कायमस्वरूपी इथं राहतोय, पूर्ण आमचं सिद्धापूरला दळणवळण आहे, जायचं यायचं पूर्णपणे बंद झालेलं आहे। कारण आताच वडापूरच्या नागरिकांनी
कारण लोकप्रधानच्या माध्यमातून असं व्यक्त केलेली आहे की जेणेकरून सिद्धापूर आणि वडापूरला जाणारा महत्वपूर्ण जो मार्ग आहे तो ताबडतोब दुरुस्त करण्याची मागणी लोकप्रधानच्या माध्यमातून केलेली आहे. परंतु भीमा नदीला अवकाळी पावसामुळे जी मोठी पूरस्थिती निर्माण झालेली आहे, धरण क्षेत्रात पडणारा मोठा पाऊस आणि मान आणि सीना नदीतून वाढणारा विसर्ग याच्यामुळे सध्या या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु सर्व तालुक्यातील भीमा नदी काठातील तालुक्यातील प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही नागरिकांना देण्यात आलेला आहे. नारायण घंटी, लोकप्रधान न्यूज, वडापूर. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.